हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होतो। तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होतो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत, काही लाडक्या बहिणींना आज दुपारी आणि रात्री सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे आज 3 टप्प्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर होत होता। त्यामुळे या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्येच येणार होता। तर हा सध्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, त्यामुळे आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। तर बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार आज उद्या परवा म्हणजेच पुढील 4 दिवस एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे। थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की ऐकायचं आहे। आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की पुढील 4 दिवस सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर करा। त्यामुळे आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या 3 टप्प्यांमध्ये हस्तांतर होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की ऐका। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर करा। त्यामुळे आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। परंतु आज लाडक्या बहिणींना फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅससाठी 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून एप्रिल हप्ता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच सर्व लाडक्या बहिणींना आज अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ओवाळणीचे पैसे गुढीपाडव्यालाच मिळणार होते, परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे राज्य सरकारने अक्षय तृतीया निमित्त ओवाळणी देण्याचं घोषित केलेलं आहे। म्हणजेच आता 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया सण आहे, त्या अनुषंगाने आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीयाची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। ज्यांचा अर्ज पात्र ठरलेला असेल त्या सर्व बहिणींना आज ओवाळणीचे पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस
ठरणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून आज तुमच्या खात्यामध्ये 7,700 रुपये इतकी रक्कम जमाच होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला फक्त एप्रिल हप्ता येणार नाही, त्यासोबतच गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत। परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज एप्रिल हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे की 1500 रुपये येणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे आज 830 रुपये येणार आहेत का थेट 2,500 रुपये येणार आहेत आणि बोनसचे 3,000 रुपये येणार आहेत की 6,000 रुपये येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने देऊन टाकतो। बघा एप्रिल हप्ता थेट 2100 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 2100 रुपये जमाच होणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे काही बहिणींना 830 रुपये मिळालेले आहेत, परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना 2,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत आणि बोनसचे 3,000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा अक्षय तृतीया सण 100% गोडच होणार आहे। परंतु आज सर्वात अगोदर कोणाला पैसे येणार आहे, सोबतच आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत आणि मागील पैसे येणार का, बघा तुमच्या मनामध्ये सुद्धा 100% प्रश्न पडलेला असेल तर तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे की आज कोणाला पैसे येणार आहेत, सर्व मिळून किती पैसे येणार आहेत आणि मागील पैसे येणार का। बघा या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, परंतु आज सर्व लाडक्या बहिणींना या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत। बघा याच्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅसचे पैसे आणि सोबतच बोनसचे म्हणजेच ओवाळणीचे पैसे आहेत। तर या तिन्ही लाभांचे पैसे आज सर्व लाडक्या बहिणींना येणार नाहीत, कारण डीबीटीची लिमिट जास्त नसल्यामुळे सर्व बहिणींना पैसे येणार नाही। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅसचे पैसे, ओवाळणीचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे, परंतु डीबीटीची लिमिट 35 लाखांपेक्षा कमी असल्यामुळे आज सर्व बहिणींना पैसे येऊ शकत नाही। त्यामुळे आज राज्य सरकारच्या मार्फत 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी या तिन्ही लाभांचे पैसे हस्तांतर होऊ शकत नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोवळणीचे पैसे हस्तांतर करण्यासाठी निवड सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात, परंतु सर्वात अगोदर आपण आज कोणाला पैसे मिळणार आहेत ते बघून घेऊयात, त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे येणार, बघा ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, सोबतच मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे, त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल म्हणजेच त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या गॅस कनेक्शनचे KYC केलेले असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व मिळून किती पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, परंतु अगदी एका मिनिटामध्ये परत एकदा सांगतो। बघा एप्रिल हप्ता 2100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि बोनसचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत। एकत्रितपणे आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींना आज सकाळी पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना आज दुपारी पैसे येतील, तर काही लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही। सोबतच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नसेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल, तर तुम्हाला आज मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये येणार आहेत। सोबतच या चालू महिन्याचा 10वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये, सोबतच ज्या बहिणींना अगोदर गॅस कनेक्शनचे पैसे आलेले असतील तर त्यांना डबल पैसे येणार नाहीत, परंतु ज्यांना अजून गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहेत। एकत्रितपणे ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नव्हते त्यांना सुद्धा आज 7,700 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींना या तिन्ही लाभांचे पैसे मिळवायचे असतील आणि पुढील 5 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल, या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, त्याच लाडक्या बहिणींना आज तिन्ही लाभांचे पैसे आणि पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न। बघा सर्वात महत्त्वाची पात्रता उत्पन्नाची आहे, म्हणजे तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 3 लाख, 4 लाख किंवा 5 लाख रुपये झालेले असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्ही 3 वर्षाचा उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे नोकरी आणि पेन्शन। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला कामगार म्हणून लागलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेचे जे 4 निकष आहे तर त्या 4 निकषांपैकी दुसरा निकष सर्वात महत्त्वाचा आहे। जर चुकून तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीला लागलेला असेल किंवा एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार होता आणि तो रिटायर झालेला असेल आणि त्या सदस्याला पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे येणार नाहीत। कारण ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी आहे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील उत्पन्नाची मर्यादा जास्त असेल, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा पेन्शनधारक असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे। सोबतच आज तुम्हाला या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता योजनांची आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल, PM किसान योजनेचा लाभ घेत असेल, सोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही। जर तुम्ही डबल योजनांचा लाभ घेतला तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। त्या संबंधित आज GR सुद्धा आलेला आहे, परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त एकाच योजनेचे लाभार्थी असावेत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे टॅक्स किंवा परमनंट कामगार। बघा तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल, याच्यामध्ये खाजगी टॅक्स असेल किंवा सरकारी टॅक्स असेल, जर भरत असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल। सोबतच तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल तरी पण तुमचा अर्ज रद्दच केला जाणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य कोणताही टॅक्स भरत नसेल, सोबतच परमनंट कामगार नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा ज्या लाडक्या बहिणी, ज्या माता भगिनी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच लाडक्या बहिणींना, त्याच माता भगिनींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी 4 पात्रता सांगितल्या आणि जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही, कारण तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहात। त्यामुळे तुम्ही 100% पात्र आहात आणि तुमच्या खात्यामध्ये आजच या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। बघा या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे येऊ शकत नाहीत, त्यामुळे आज 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे जमाच होणार आहेत। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येऊन जातील। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे तुमचा
जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना पैसे येतील, ज्या बहिणींचा जिल्हा आज 15 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। बघा आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, पाचवा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा रायगड, 8वा जिल्हा मुंबई शहर, 9वा जिल्हा ठाणे, 10वा जिल्हा पालघर, 11वा जिल्हा मुंबई उपनगर, सोबतच 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा जालना आणि 15वा जिल्हा बीड। बघा लाडक्या बहिणींनो या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। सोबतच उद्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे उद्याचे 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा उद्याच्या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा हिंगोला, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा नाशिक, 8वा जिल्हा धुळे, 9वा जिल्हा जळगाव आणि 10वा जिल्हा नंदुरबार जिल्हा मध्ये उद्या या 10 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर ते परवा दिवशीचे 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये पहिला जिल्हा बुलढाणा, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा अमरावती, 5वा जिल्हा यवतमाळ, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा नागपूर, 8वा जिल्हा चंद्रपूर, 9वा जिल्हा गडचिरोली, 10वा जिल्हा गोंदिया आणि 11वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा ज्या ज्या बहिणींचा जिल्हा ज्या ज्या दिवशी असेल त्या त्या बहिणीला त्या त्या दिवशी पैसे येणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। सर्व बहिणींना पैसे मिळणार आहे। काही बहिणींना आज मिळतील, काही बहिणींना उद्या मिळतील, काही बहिणींना परवा दिवशी मिळणार आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच आज काही प्रमुख बँकांमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्यामुळे या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। म्हणजेच डीबीटीचं बटन दाबलं की थेट त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गव्हर्नमेंटची सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ज्या ज्या बहिणींचं बँक खाता या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल आणि तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जे दुसरं बँक खातं आहे ते म्हणजे पोस्ट बँक। बघा पोस्ट बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हणजेच एकंदरीत स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या 3 बँकांना आज सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजे सर्वात अगोदर या 3 बँकांमध्ये पैसे येणार आहे। परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकांपैकी नसेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु त्यांना या 3 बँकेमधील ज्या बहिणींना अगोदर पैसे येतील त्यानंतर उर्वरित बँकांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणीने या 4 योजनांचा अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज जर पात्र ठरला तरच तुम्हाला अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या योजनांसाठी पात्रता आहेत, सोबतच या योजनांसाठी काही कागदपत्रे लागणार आहेत। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल आणि तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असतील तर तुम्हाला या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा सर्वांना माहिती आहे की मी 2 ते 3 दिवस झालं तुम्हाला सुद्धा सांगत आहे की मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करा, कारण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। परंतु याच्यामध्ये 2 पात्रता आहेत आणि 4 कागदपत्रे लागणार आहेत। बघा 2 पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, तुमचं वय 18 वर्षांचे
वर्षांपेक्षा जास्त असावं. ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या बहिणींकडून फक्त 2च कागदपत्रे घेतली जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजना पाहिजे असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल. पात्र ठरल्यानंतर तुम्हाला सुद्धा 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे देणार आहेत त्यांना या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे. सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला असायला पाहिजे. सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि चौथं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु राज्य सरकारकडून आज 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे देणार आहेत त्याच लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला. सोबतच जर तुम्ही कास्टमध्ये असाल याच्यामध्ये SC कास्ट असेल, ST कास्ट असेल, OBC कास्ट असेल, NTC कास्ट असेल, NT कास्ट असेल किंवा तुम्ही अपंग असाल, निराधार असाल, विधवा असाल तर तुम्हाला याच्यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे यासाठी पुरावा म्हणून उत्पन्न दाखला सुद्धा लागणार आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी 4 कागदपत्रे देणार आहेत, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 कागदपत्रे असतील आणि ज्या लाडक्या बहिणी कर्करोग या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा अर्ज महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून करायचं आहे. बघा, याच्यावरती 2 दिवसांमध्ये GR येणार आहे. GR आल्यानंतर तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे की या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. सोबतच यासाठी कोणकोणती अजून कागदपत्रे लागणार आहे. तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे लगेच सांगत आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डांका मशीन योजना. बघा, प्रत्येक लाडक्या बहिणीला डांका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या डांका मशीन योजनेसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. बघा, 3 पात्रता म्हणजे पहिली पात्रता आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण भागामध्ये राहत असावे. सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. सोबतच तुम्ही निराधार अपंग असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा असायला पाहिजे. बघा, ही 3 पात्रता आहे. 3 पात्रतेमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत असेल त्यांनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे. परंतु हे बीजेपीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणामुळे आलेलं आहे हे सर्व राज्याला माहिती आहे. म्हणजेच फक्त लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे या बीजेपीच्या सरकारने फक्त लाडक्या बहिणींसाठी या 4 योजना सुरू केल्या. सोबतच लाडकी बहीण योजना सुरू केली, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरूच केली आणि या सर्व योजना सध्याच्या स्थितीला सुरूच आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 5 वर्षांमध्ये जेवढ्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा आहे. कारण पुढील 5 वर्षांमध्ये बीजेपीचं सरकार येईल का नाही हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा या योजनांचे अर्ज करायचे आहे. थेट राज्य सरकारकडून तुम्हाला
सुद्धा पैसे देण्यात येणार आहेत. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. सोबत आज लाडक्या बहिणींनो चौथी योजना आहे, तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये गॅस नसेल तर त्यांनी सौर चूल योजनेचा अर्ज करायचा आहे, आणि ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांनी सुद्धा सौर चूल योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या सौर चूल खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या सौर चूल योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा मोफत सौर चूल देण्यात येणार आहे. तर बघा याच्यामध्ये 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, दुसरी पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला आज तुमच्या खात्यामध्ये 22,000 रुपये रक्कम मोफत सौर चूल खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्हाला एप्रिल हप्ता 21 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. परंतु जर हुकूम चुकून तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्ही उद्या वाट पाहायची आहे, परवा दिवशी सुद्धा वाट पाहायची आहे. परंतु जर तुम्हाला परवा दिवशी पैसे आले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर आज तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 98 61 71 71 71. हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरती जाऊन या नंबरवरती मेसेज सुद्धा टाकायचा आहे. या आमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, परंतु आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाही. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे अधिकारी आहेत ते तुमचा अर्ज चेक करतील. जर तुम्ही 4 पात्रतेमध्ये बसत असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे घरातील सदस्य नोकरी, परमनंट कामगार, पेन्शनधारक नसायला पाहिजे. आणि चौथी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. बघा ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरून रिस्पॉन्स आला नाही, म्हणजेच त्या अधिकाऱ्यांकडून काही तुम्हाला रिप्लाय आला नाही, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे. त्या पोर्टलवरून त्यांच्यासाठी तक्रार सुद्धा नोंदवायची आहे की आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाहीत, कृपया करून आम्हाला या महिन्याचे पैसे सोडावे. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर ते गॅस कनेक्शनचे पैसे सोडावे अशा पद्धतीने विनंती सुद्धा करायची आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणी या गॅस कनेक्शनच्या 3 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर बसत असाल तरच मला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या गॅस कनेक्शनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. दुसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पुस्तक असायला पाहिजे. बघा ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओळणीचे पैसे येणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो सर्व माहिती मुद्देसूद दिली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.